नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल कवितके आज ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण डाऊट क्लिअरिंग सेशन घेतलं आहे. ज्यांना 2027मध्ये 12वी सायन्सची परीक्षा द्यायची त्यांसाठी हा आपण डाऊट क्लिअरिंग सेशन चालू केलेला आहे. यामध्ये बऱ्याच जणांचे डाऊट्स आपल्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये आपण दर महिन्याला हा डाऊट्स क्लिअरिंग सेशन घेणार आहोत. त्यामध्ये आज लॉजिक आणि डिफरन्शिएशन हे 2 चॅप्टर म्हणजे पार्ट 1चा एक चॅप्टर, पार्ट 2चा एक चॅप्टर ह्याच्याबद्दल आपण डाऊट्स घेतो आहे. ज्यांचे डाऊट्स आले त्यांची मी नाव वाचेलच, पण एक एक पॉईंट क्लिअर करत. मॅथ्स हे लर्न करण्याचा भाग नाही, अंडरस्टँडिंगचा भाग आहे. हा कन्सेप्ट जर क्लिअर झाला तुम्हाला तर डाऊट्स राहणार नाहीत. त्याचबरोबर ह्या मुलांनी डाऊट्स आपले क्लिअर करत असताना बाकीच्या मुलांनी पण लक्ष द्या, म्हणजे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर होतील आणि काही काहींचा जो भाग कच्चा राहिलेला आहे तो सर्व पक्का होऊन जाईल. ओके, तर पहिल्यांदा चालू करूया मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काही कन्सेप्ट्स मी समजून सांगतो तुम्हाला आणि काही कन्सेप्ट काही प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतो. ओके, तर पाहूया पहिल्यांदा मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, फाय निगेशनचे रूल्स दिलेत. जे मेन थिअरी ती मी तुमच्यासमोर डायरेक्ट स्क्रीनवर आणलेली, बाकीचे जे मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते मी मात्र सोडून देतो तुम्हाला. ओके, निगेशनचे रूल्स बघा. काय काय सारे रूल कसे लक्षात ठेवू, काय काय टेक्निक लक्षात ठेवलं तर फार सोपं आहे. इथं डी मॉर्गन्स लॉ आहे. डी मॉर्गन्स लॉ काय करतो लक्षात घ्या सर्वप्रथम. हे निगेशन आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू. उलटा व्ही म्हणजे अँड असतं. निगेशन ऑफ पी अँड क्यू हा निगेशन प्रत्येकाला द्यायचा. पीला पण दिला, क्यूला पण दिला. आतला सिम्बॉल उलटा झाला बघा, लक्षात घ्या. हे आयडिया लक्षात घ्या. आतला सिम्बॉल उलटा होणं आणि प्रत्येकाला निगेशन जाणं किंवा बाहेरचा जो पार्ट आहे तो जाणं, ह्याला डिमॉर्गन्स लॉ म्हणतात. ओके, निगेशन पीला पण दिला, निगेशन क्यूला पण दिला. आतली जो व्ही होता त्याच्याऐवजी काय झालं सरळ व्ही झाला तयार. ह्याला अँड म्हणतात, त्याला ऑर म्हणतात. अँडचं रूपांतर ऑरमध्ये झालं. ओके, निगेशनद्वारे. चला, तोच रूल उलटा पद्धतीने अँडच्या ऐवजी ऑर घेतलाय, ह्याचा ड्युएल म्हणता येईल त्याला. अँडच्या ऐवजी ऑर घेतलं की याला ड्युएल म्हणतात. निगेशन प्रत्येकाला केला. आतला व्ही होता त्याच्याऐवजी उलटा व्ही झाला म्हणजे ऑरचं रूपांतर अँडमध्ये आलं. हे रूल्स पक्के करा म्हणजे निगेशनमध्ये काहीच अवघड नाही. पुढं निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू. हा रूल जरा वेगळा आहे. ह्याचं मिनिंग समजून घ्या. 2 स्टेटमेंट दिले तुम्हाला पी आणि क्यू. त्यातलं पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवायचं आहे, अँड घ्यायचं आहे आणि दुसऱ्याचा निगेशन घ्यायचं आहे. एक मिनिंग समजून घ्या. तर कीप फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, अँड घ्या आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट घ्या. निगेशन ऑफ निगेशन पी, जसं निगेटिव्हला निगेटिव्ह निघून जातं आणि पॉझिटिव्ह होतं, त्याच पद्धतीने निगेशनला निगेशन निघून जातं, पी येईल. निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल यू इथं वापरलं. निगेशन पी बाय कंडिशनल क्यू सेम टू सेम आहे. पी अँड निगेशन क्यू. ऑर म्हणजे पीची जोडी क्यूशी लावायची. ॲक्च्युली पी बाय कंडिशनल क्यू काय असतं पीचा क्यूशी रिलेशन आणि क्यूचं पीशी रिलेशन. ह्याचं निगेशन घ्यायचं. ह्याचं निगेशन घेत असताना काय करायचं, पी अँड निगेशन क्यू. ह्याचं मिनिंग समजून घ्या. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. उलटं करायचं आता. सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. या पद्धतीने लक्षात घ्या. ओके, आता हे एक्स्ट्रा दिलं तुम्हाला, हे बुक्समध्ये नाही आहे पण मी दिले तुम्हाला. युनिव्हर्सल क्वांटिफायर. क्वांटिफायर काय ते आपण पुढं पाहूच. एका मुलीचा डाऊट आहे क्वांटिफायरचा. कुणाला या निगेशनमध्ये डाऊट आले त्यांचे नाव वाचतो मी. प्रांजली पाटील आहे, अर्पिता आहे, सान्वी आहे, समीक्षा आहे, गौरी आहे. यांना सगळ्यांना डाऊट आलेला आहे. या सगळ्यांचे डाऊट्स आता क्लिअर होतील एका पॉईंटमध्ये. बऱ्याच जणांचा कॉमन डाऊट अगोदर घेतो मी आणि नंतर मग सेपरेट डाऊट पण पाहूया. ओके, तर निगेशन ऑफ युनिव्हर्सल क्वांटिफायर. उलटा ए म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा क्वांटिफायर. पुढचा टॉपिक आहे त्यामध्ये मी आणखीन डीपमध्ये जातो. त्याचं निगेशन घेत असताना युनिव्हर्सलचं क्वांटिफायरचं एक्सटेन्शियल क्वांटिफायरमध्ये होतं आणि एक्सटेन्शियल क्वांटिफायरचं युनिव्हर्सल क्वांटिफायरमध्ये. याला काय म्हणतात, युनिव्हर्सल. याला काय म्हणतात, एक्सटेन्शियल क्वांटिफायर. हे डीपमध्ये आपण पाहूच. 2 एक्झाम्पल घेतलेत गेटिंग अबाउट 95% मार्क. एका मुलीने हा डाऊट हा क्वेश्चन विचारलाय तेव्हा डायरेक्ट हा क्वेश्चन घेतला. गेटिंग अबाउट 95% मार्क इज नेसेसरी. व्हॉट इज मिनिंग ऑफ नेसेसरी. नेसेसरी इज नथिंग बट द बाय कंडिशनल. याला नेसेसरी म्हणतात. आणखी एक नाव याला इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे नेसेसरी कंडिशन. गेटिंग अबाउट 95 मार्क्स इज नेसेसरी कंडिशन फॉर हेमा टू गेट मेरिट. ओके, गेटिंग अबाउट 95% मार्क ह्याला पी म्हटलंय हेमा टू गेट मेरिट ह्याला क्यू म्हटलंय निगेशन ऑफ बाय कंडिशनलचा रूल वापरायचा. रूल इथं लिहिला आहे सर, तो परत खाल्लेला मी. निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. पी अँड निगेशन क्यू ऑर
क्यू अँड निगेशन पी, या पद्धतीने. आता ह्याचं हे जे सिम्बॉलमध्ये दिलं त्याला स्टेटमेंटमध्ये लिहायचं. पहा स्टेटमेंटमध्ये कसं लिहायचं, सोपी आयडिया. पी म्हणजे काय पहा, गेटिंग अबाउट 95%. ह्याचं काय केलं सर, पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवलं, गेटिंग अबाउट 95 मार्क्स. पुढं सर अँड लिहिला, ह्याला अँड म्हणतात, अँड लिहिला. निगेशन आलंय, निगेशनबद्दल डोंट लिहिलं. पहा हेमा डोंट गेट मेरिट. ऑर मध्ये ऑर आहे पहा, हे लक्षात घ्या. उलटा व्ही म्हणजे काय, अँड आहे. हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी परत एकदा रिपीट करतो, हे म्हणजे ऑर आहे. ओके सर, ऑर काय इथं बघा, इथं ऑर आहे म्हणून इथं ऑर लिहिलं. हेमा सेकंड स्टेटमेंट घ्यायचं, हेमा टू गेट मेरिट अँड नॉट गेटिंग 95% मार्क. ओके, या पद्धतीने या पद्धतीने आपण त्याचं निगेशन कसं करायचं ते पाहिलं. पहा हा टेक्स्टबुकच्या बाहेरचा क्वेश्चन होता, तो आपण घेतला. आता एक टेक्स्टबुकमधला घेऊया, एकदम सोपा आहे. पहा युनिव्हर्सल क्वांटिफायर दिलं. पहा ह्याचं मिनिंग काय, पहा ऑल ऑफ एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिवायजेबल बाय 2, 4. हा एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिवायजेबल बाय 4. मी आता सांगितलं तुम्हाला युनिव्हर्सल क्वांटिफायरचं काय करायचं. पहा एक्सटेन्शियल क्वांटिफायर काय करायचं, म्हणजे उलटा एच्या ऐवजी उलटा ई लिहायचा. बाकी तसंच लिहायचं, बिलॉंग्स टू एन कॉमा एन स्क्वेअर एन प्लस 2 इज, इथं डिव्हिजिबल आहे, त्याच्या अपोजिट जायचं, नॉट डिवाइज. निगेशन म्हणजे शुद्ध मराठीमध्ये नकारार्थी, पण अर्थ न बदलता. अर्थ न बदलता नकारार्थी करणं म्हणजे निगेशन. खूप जण निगेशन तकलीफ होते. पहा निगेशनचा हा डाऊट तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. पहा निगेशनमध्ये काही अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, अजून एखादं एक्झाम्पल आहे का, पाहूया. पुढं घेतलंय का मी मेन एक्झाम्पल तुम्हाला डिटेल. पण डाऊट देत असताना डिटेल एक्झाम्पल, पेज नंबर हा असं एक्झाम्पल द्यायचं, म्हणजे डाऊट एक्झॅक्टली घेता येतो. काय काय डायरेक्ट लिहिलं डाऊट चॅप्टरचं, इंटिएशन काही समजत नाही असं नाही, इंटिएशनचा कोणता टॉपिक समजत नाही अगोदर तो लिहिणं गरजेचं आहे. टॉपिकवर कव्हर करायचं म्हणजे होईल. आता ह्या आज आपण लिमिट डिफरेन्शिएशन घेतोय, पुढच्या वेळेस दुसरा चॅप्टर येईल. पहा मॅट्रिसेस आणि तिकडचा कोणता कुठला असेल, इंटिएशन वगैरे किंवा कोणताही असेल तो चॅप्टर घेणार होता आपण. ओके, सो प्रत्येकाचे डाऊट्स क्लिअर होतील. डाऊट्स पाठवत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकाचा फायदा होईल. ओके सर, व्हॉट इज दॅट एक्सटेन्शियल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 इज लेस दॅन 20. सेम टू सेम करायचं. एक्सटेन्शियलच्या ऐवजी इनव्हर्सल येईल, बिलॉंग्स टू एन. इथं पहा सच दॅटच्या ऐवजी कॉमा येतो, कॉमा असलाच तर सच दॅट येतं. एक्स मायनस 17 ह्याच्या अपोजिट जायचं, उलटं जाईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. ओके सर, आता निगेशन ऑफ कधी कधी सिम्बॉलिक निगेशन येतं. पहा सिम्बॉलिक निगेशन कसं करतात. पहा ह्याचं निगेशन माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज ठेवलं, पहा अँड लिहा निगेशन ऑफ सेकंड. पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवा, अँड लिहा निगेशन ऑफ सेकंड. ओके सर, हे निगेशन याला द्या, याला पण द्यायचं निगेशन, अँडच्या ऐवजी काय होईल, ऑर होईल. निगेशन पी ऑर क्यू तसाच ठेवा, अँड तसाच ठेवा. आत्ता सांगितलं पाहिजे स्टेटमेंट निगेशन काय असतं, क्यू अँड निगेशन आर. संपलं. सिम्बॉलमधलं पण सांगितलं, स्टेटमेंटमधलं पण सांगितलं. निगेशनचा डाऊट बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. ओके, चला जाऊया पुढं. क्वांटिफायर, एका मुलीला डाऊट आलेला आहे. पहा क्वांटिफायर काय, पहा व्हॉट इज मिनिंग ऑफ क्वांटिफायर्स. देअर एक्झिस्ट मिनिमम एक तरी वन असला पाहिजे, तो जो सेट दिला त्यातला एक तरी एलिमेंट्स असला पाहिजे. एक्झाम्पल घेतो मी पुढं. यूज एक्सटेन्शियल क्वांटिफायर, त्याला एक्सटेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतात. पहा ओके, त्याचा सिम्बॉल काय, पहा उलटा आहे. अँड फॉर ऑल यूज युनिव्हर्सल क्वांटिफायर, ह्याचा सिम्बॉल काय, पहा कॅपिटल. युनिव्हर्सल क्वांटिफायरचा अर्थ जेवढे सेटमध्ये एलिमेंट दिलं त्या सगळ्यांनी ते इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. दाखवतो एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. इथं बघा, डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यू ए इक्वल टू काय दिलं, पहा 3, 5, 7, 9, 11, 12. 3, 5, 7, 9, 11, 12 हे दिलं तुम्हाला युनिव्हर्सल क्वांटिफायरमध्ये. ओके सर, ओके. आणि पुढे काय म्हटलं, पहा ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे की नाही सांगायचं. पहिला क्वेश्चन असा आहे, पुढच्या पेजवर प्रिंटिंगमध्ये येईलच, पण मी आता इथं लिहितोय. पहा कारण इथलं इथं समजून सांगायला तुम्हाला सोपं जाईल मला. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू हे such that x minus 8 is equal to a. वन. ओके सर, पाहूया सर हे आन्सरने सॅटिस्फाय होतं का. काय दिलं, एक्सटेन्शियल क्वांटिफायर. एक्सटेन्शियल क्वांटिफायर लिहायचं राहिलं. यस सर, एक्सटेन्शियल क्वांटिफायर इथं ई लिहितो मी. एक्सटेन्शियल क्वांटिफायर ह्याचा अर्थ काय, कमीत कमी एक व्हॅल्यूने तरी इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. कुठल्या, हे जे सेट दिलं त्यातलं बघूया आता. एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1, 1 प्लस 8, एक्स इज इक्वल टू काय, 9.
9 कुठे येतो पाहिजे एक तरी एलिमेंट आहे का आहे सर म्हणजे हे स्टेटमेंट काय पण ट्रूथ ट्रूथ व्हॅल्यू इज अ टी एक तरी पाहिजे एक तरी एक्सटेन्शियल क्वांटिफायर सगळेच्या सगळे एक्सटेन्शियल क्वांटिफायर लक्षात ठेवा आयडिया सोपी आहे एक तरी एलिमेंट असणं एक्सटेन्शियल क्वांटिफायर सगळेच्या सगळे एलिमेंटने ते इक्वेशन सॅटिस्फाय करणं सगळे म्हणजे हे दिले सर्व 3 5 7 9 11 12 आणि सगळ्यांनी सॅटिस्फाय करणं म्हणजेच काय पहा युनिव्हर्सल क्वांटिफायर युनिव्हर्सल म्हणजे काय विश्व सगळ्यांना घेऊन जाणारा एक्सटेन्शन म्हणजे मिनिमम वन तरी क्वांटिफायरचं मिनिंग समजून घ्या म्हणजे सोपं जाईल पहा ओके हाच क्वेश्चन आता दिला तुम्हाला सेकंडवाला घ्या आता तो सेट काय होता पहा परत लिहितो मी ए इक्वल टू 3 5 7 9 11 12 9 3 5 7 9 11 ओके 3 5 7 11 12 3 5 7 11 12 9 राहिला सर 9 मध्ये ओके 9 टाकामध्ये ओके आता बघा काय सांगितलं पहा 2x + 9 इज इक्वल टू 40 हे सॉल्व करूया 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14 9 तिकडे पाठवला 5 आलं पहा हा 2 ट्रान्सफर केला x इज ग्रेटर दॅन 5/2 5/2 म्हणजे आन्सर जर पॉईंटमध्ये काढलं तर काय येतं पहा 2.5 सगळे नंबर 2.5च्या पुढचे आहेत का हो सर म्हणून तो युनिव्हर्सल वापरला सगळेच्या सगळं असणं उलटाही वापरा त्यालाच काय म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर कमीत कमी एक तरी असणं एक्सटेन्शियल क्वांटिफायर त्याला काय वापरायचा उलटाई डोक्यात बऱ्यापैकी फिट झाला असेल तुमच्या त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण टी आली सर अजून एखादं एक्झाम्पल घ्या म्हणजे आमच्या लक्षात येईल ओके टेक द अनदर एक्झाम्पल ओके सच दॅट 3x + 8 आता हे सोडू शकता हा +8 तिकडे गेला काही -40 मधून आणि गेला 32 आला हा 3 ट्रान्सफर झाला 32 म्हणजे साधारण 10.67 असं येईल पहा सगळेच्या सगळे नंबर काय काय दिले होते सेट ए मध्ये 3 5 कमीत कमी एक पाहिजे पहा एक तर नंबर याच्या पुढचा पाहिजे 10 पॉईंट आहे सर 7 9 11 एक काय 2 आहेत पहा 2 आहेत 12 आणि 11 2 व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात पहा आन्सर काय आलं पहा टी संपलं x² + x इज इवन नंबर ट्रूथ व्हॅल्यू टी आली का बरं x² ही व्हॅल्यू टाका x चा 3चा स्क्वेअर +3 12 येईल 5चा स्क्वेअर +5 येईल 30 7चा स्क्वेअर +7 येईल 49 आणि 7 56 9चा स्क्वेअर +9 येईल 90 11चा स्क्वेअर +11 121 आणि 12 132 12चा स्क्वेअर 144 + 12 सगळे नंबर बघा सगळेच्या सगळे इवन आहेत पहा इवन म्हणजे काय समसंख्या ज्या नंबरच्या शेवटी 0 2 4 6 8 असतं त्याला काय म्हणतो आपण समसंख्या इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण इवन नंबर सगळे नंबर इवन होत आहे सर सगळे नंबर टाकून बघितले ट्रूथ व्हॅल्यू काय पहा आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे सगळेच्या सगळे नंबर सॅटिस्फाय करत आहे म्हणजेच युनिव्हर्सल क्वांटिफायर इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी ओके सर नेक्स्ट तुम्ही याचा नंतर फोटो काढू शकता पाहिजे असेल तर ओके 5 क्वेश्चन झाले अजून एक घेतो मी हे झालं तुम्हाला बऱ्यापैकी क्वांटिफायरची आयडिया झाली असेल क्लिअर क्वांटिफायर आयडिया झाली सर आता मेन राहिले पहा स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट बऱ्याच जणांनी विचारलं ते एक पाहूया पहा कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट काय असतं पहा लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट पहा एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या सिरीजसाठी अँड वापरायचं सिरीज फॉर सिरीज यूज अँड फॉर पॅरलल सर अँडचं कसं असतं यूज अँड म्हणजे उलटा बी हे नव्हतं हे नंतर नंतर पाहूया फॉर पॅरलल ऑर वापरा ऑर म्हणजे काय असं अँडसाठी उलटा व्ही ऑरसाठी अँड म्हणजे काय असतं ॲडिशन सम थोडक्यात सॉरी अँड म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन आणि ऑर म्हणजे सम येतं पहा ऑर म्हणजे काय येतं सम
म्हणजे स्विचिंग सर्किट जर सिरीजमध्ये दाखवायचं असेल तुम्हाला तर असं दाखवावं लागेल. हे स्विच आहे पा सिरीजमध्ये, S1 S2 किंवा P म्हणायला, याचाच P अँड Q. पॅरलसाठी काय येईल पा, हे बघा असं, हा P हा Q आहे, P और Q. आता ट्रूथ टेबल कसा येतो पा, ट्रूथ टेबल बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्शन काहीच वाटणार नाही पा. 2 कन्स्ट्रक्शनचे एक्झाम्पल पण घेतलेले आहेत, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल पा. ट्रूथ टेबल ओके सर, कसं करायचं पा ट्रूथ टेबल, ह्याचं घ्या अगोदर सिरीजचा, P घ्या Q घ्या आणि ट्रूथ व्हॅल्यू P अँड Q व्हॅल्यू टाका सर. 11 11 00 1010 प्रोडक्ट करा. 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 आणि 0. याचा अर्थ काय झाला सर, ह्या ट्रूथ टेबलचा अर्थ काय पहा. इफ P इज अ स्विच, म्हणजे P इज ऑन, Q इज ऑन, देन P इज ऑन अँड Q इज ऑन, देन स्विच इज ऑन. एक म्हणजे काय ऑन, 0 म्हणजे काय ऑफ कंडिशन. ऑनच्या ऐवजी क्लोज कंडिशन सुद्धा म्हणतात, क्लोज्ड. इथं पण एक ऑन आहे एक ऑफ आहे, ऑफ होईल. दुसरा ऑन आहे दुसरा, म्हणजे कधी ऑन होतं पा, P अँड Q, म्हणून याला अँड वापरले. P अँड Q ऑन असेल त्याच वेळेस ऑन, अदरवाईज नाही. आणि हे कधी पा, P अँड Q ऑर असेल त्याच वेळेस ऑर, नाही तर नाही. दोन वेळा 1 2 वेळा 0, 1 0 1 0 ॲड करा, 1 1 1 0. हे कधी ऑन होतं पा, P3 पाहिजे किंवा Q3 पाहिजे, किंवाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ऑर, किंवा दोन्ही पाहिजे. P3 पाहिजे Q3 पाहिजे किंवा दोन्ही पाहिजे तरच ऑन, अदरवाईज नाही. चला अँड ऑरचा कन्सेप्ट क्लिअर झाला सर बऱ्यापैकी. आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्शन फार सोपं आहे. स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्शनपर्यंतच मदत गेली आहे. बाकी काही कोणी डाऊट विचारलं नाही पा, एवढा शेवटचा डाऊट आहे स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्शन लॉजिकमधला. नंतर डिप्रिसिएशनचे डाऊट घेऊया. तर 2 क्वेश्चन घेतो मी, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल पा. पहिला क्वेश्चन असा आलेला आहे, P अँड R. एकाच आयडियामध्ये क्लिअर होईल. P अँड R और एक क्वेश्चन घेतला की तुमच्या लक्षात येईल पा, निगेशन Q अँड निगेशन R अँड निगेशन P अँड निगेशन R. स्विच हे कन्स्ट्रक्ट करायचं पहा, हाऊ टू कन्स्ट्रक्ट दॅम. व्हेरी सिम्पल. मी आता सांगितलं अँडसाठी काय सिरीज P आणि R असं लिहायचं पहा. पहिल्यांदा थिरी लिहावं लागते. लेट P Q R काय पहा, स्विच ही थिरी लिहित नाही खूप जण, ह्याच्यामुळे मार्क कट होतात. इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड, R स्विच S3 इज क्लोज्ड. तिने क्लोज. आणि निगेशन P घ्या, निगेशन Q लागतोय, निगेशन R लागतोय पा, P लागत नाही आपल्याला. स्विच S2 इज ओपन. ही थिरी लिहावं लागते. काय काय जणी लिहायचा कंटाळा करतात, हे लिहावं लागेल तुम्हाला. स्विच S3 इज क्लोज्ड, इज ओपन. झालं ओके. या पद्धतीने आता मेन कन्स्ट्रक्ट कसं करायचं ते पाहूया. P अँड R. P अँड म्हणजे काय ठरलं आपलं सिरीज. हे बघा P हा घ्या, अँड घ्या, सिरीजमध्ये आलं सर. हे कॉम्बिनेशन पॅरलमध्ये लावा. कोणाशी लावायचं, निगेशन Q अँड निगेशन R, ह्याच्याशी पॅरल झालं सर. हे कॉम्बिनेशन परत पॅरल, ऑर म्हणजे काय आलं, एक मिनटं, हे सिरीज आहे पॅरल, आणि हे सिरीज आहे परत. ॲड म्हणजे काय, सिरीज आलं, इथं लावा. मग पॅरल असतं तर खाली डावलं असतं. सिरीज अर्थ अर्थ सरळ जोडा, पॅरल अर्थ 2 टोकांनी जोडा, शुद्ध मराठीमध्ये. ओके सर, कसं करायचं, अँड आहे. ओके सर, ह्याच्यात नावं लिहा. पहिलं काय पहा, P अँड, P म्हणजे S1 आहे, R म्हणजे S3, निगेशन Q S2 डॅश आहे,
S3 डॅश. इकडे काय पहा सर, निगेशन पी आहे म्हणजे S1 डॅश आहे, निगेशन आर S3 डॅश झालं पहा. हे खालचं हे नाही टाकलं चालेल, नो नीड ऑफ दिस. हे जोडा पूर्णपणे. बॅटरी लावायची, याला लॅम्प लावायचा, झाला पहा स्विचिंग सर्किट. हे जी गरज नाही. ओके, या पद्धतीने हे पॅरल कॉम्बिनेशन ह्याची सिरीजमध्ये पहा. हे जर पॅरल असतं तरी काय आलं असतं पाहिजे, खाली आलं असतं. समजून घ्या, आयडिया समजून घ्या. क्वेश्चन येत राहतील पण आयडिया समजणं महत्त्वाचं आहे. ओके, हा कन्सेप्ट आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असलं घ्या. अगोदरचे पण स्क्रीनशॉट तुम्ही पॉज करून काढू शकता, म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर व्हायला सोपं जाईल पहा. चलो, अजून एक क्वेश्चन घेतो म्हणजे आयडिया क्लिअर होईल पहा. पी अँड क्यू, निगेशन क्यू अँड आर. पी अँड negation Q and R. Okay, or P and negation Q or R. Okay, P and negation Q and R. P and तीन स्विच झाले पहा. P म्हणजे काय, S1. मी माहिती लिहिली नाही, तुम्ही लिहावं लागेल ते. S1 काय, S2 काय, इथं लिहित नाही पण तुम्ही समजून घ्यायचं. S2 डॅश, R आहे सर S3. हे सगळं कशामध्ये, सिरीजमध्ये. ऑर P and S1 अँड आहे पहा सिरीजमध्ये. निगेशन Q ऑर बॅटरी लावा, बल्ब लावा, लॅम्प आणि जोडा, संपलं काम, खलास. तर अशा प्रकारे बघता बघता व्हेरी इंटरेस्टिंग सर्किट तयार झालं पहा. कुठलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्याप्रमाणे जमू शकतं पहा. हे लॉजिकमध्ये तुम्हाला आलेले डाऊट्स आहेत पहा. लक्षात अजून काय डाऊट्स आढळले तर तुम्हाला सापडले तर पुढं पाठवून द्या. जेवढे जेवढे डाऊट्स होते तेवढे सगळ्यांचे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला मी. ओके, लॉजिकमधले डाऊट्स संपलेले आहेत पहा. अजून डाऊट्स आढळू शकतात, तुम्हाला सापडू शकतात. पुढचा अभ्यास झाला नसेल तुमचा कदाचित. दर महिन्याला आपण हे लेक्चर घेणार आहोत पहा. आता आज मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हे लेक्चर घेतोय, सेकंड आठवड्यामध्ये साधारण पुढं जूनच्या होईल. गरज पडली तर 15-15 दिवसाला पण आपल्याला कव्हर करता येईल पहा. लक्षात. तर तुम्हाला डाऊट सेशन्स जास्तीत जास्त गोळा करा आणि व्यवस्थित लिहा. काय काय डाऊट्स आहेत असं मोगम लिहितात पहा. हे समजलं नाही तसं नसतं. एक टॉपिक कोणता नाही समजला, एक एक टॉपिकचा विचार करायचा असतो. लक्षात. गरज पडली तर जास्तीत जास्त तुम्हाला डेमो लेक्चरचा माझा फायदा करून देतो, तुम्हाला पूर्ण लेक्चरचा. लक्षात. तुम्ही तसं डिमांड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, तुमच्या डाऊट सेशनमध्ये टाका. मग मी तुम्हाला पूर्ण चॅप्टरसुद्धा समजून सांगू शकतो पहा अख्खा. ओके सर, हे झालं लॉजिक. आता डिफरन्शिएशनकडे जाऊया. डिफरन्शिएशनचे कन्सेप्ट काय कच्चे आहेत पहा. डिफरन्शिएशन त्यामुळे प्रॉब्लेम येतो पहा. एका मुलाने ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन म्हणजे 11वीचा कन्सेप्ट विचारला पहा. 11वीचा ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तो पाहूया. बेसिक कन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएशन. आज बेसिक कन्सेप्ट आहे पहा. जास्त डीपमधलं डिस्कशन नंतर. बेसिक कन्सेप्ट, एकाला थेरम आडलेला आहे, थेरम कॉम्पोजिट फंक्शनचा, आणि एकाला डिफरन्शिएशन कसं करायचं कॉम्पोजिटचं ते आडलेलं आहे पहा. एवढे 3 पॉईंट्स, 3 ते 4 पॉईंट्स आपण घेण्याचा प्रयत्न करूया. पहा डिफरेंशिएशन पहा. थोड़ा हैंडराइटिंग मेरा गंदा है लेकिन तुम समझ सकते हो. ज्याचं मॅथ्स चांगलं त्याचं हँडरायटिंग खराब. मॅथ्सवाल्यांना शाप दिला देवाने. ज्याचं मॅथ्स खराब आहे, मॅथ्स चांगलं आहे, त्याचं हँडरायटिंग एकदम खराब. ओके, असे पण तुम्हाला रिडेबल आहे पहा, वाचू शकता व्यवस्थित, समजायला काय अडचण येणार नाही पहा. पहिल्यांदा पाहूया सम रूल किंवा ॲडिशन रूल. रूल्स पाहूया. रूल्स ऑफ बेसिक पार्ट पाहू. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन हे 11वीत झालेला पार्ट आहे. परत एकदा घेतो, एक कुणाचा तरी डाऊट आहे म्हणून. पहिले घ्या सम ऑर ॲडिशन रूल. सम ऑर ॲडिशन रूल काय सर? इफ y इज इक्वल टू u प्लस v, then dy by x is equal to dy by x प्लस dy by x. ह्याचं एक्झाम्पल पण घेऊ शकता तुम्ही. टेक द एक्झाम्पल ऑफ दिस. y इज इक्वल टू
एक्स क्यूब प्लस लॉग एक्स. डेरिव्हेटिव्हचे रूल्स पक्के पाहिजेत पहा. पहिला रूल काय लागतो पहा, इथं लिहितो मी फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह. ज्यांचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन कच्चं आहे, वीक आहे, त्यांनी ह्या पॉईंटपासून लक्ष द्या. फंक्शन डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर चालेल. काय पहा, एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह काय आहे पहा. डोक्यावरचं पुढे घ्या, एक पॉवर कमी करा. ओके सर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. जसं लागेल तसं ऍड करतोयच मी. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे सर? -1/x². ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू एक्सच आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? जसे जसे लागेल तसं ऍड करूया. ओके सर. झालं. y इज इक्वल टू एक्स क्यूब. आता डिफरन्शिएशन घ्यायचं. dy/x. याचा अर्थ काय पहा, जर ॲडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह ह्याचा पण घ्या, त्याचा पण घ्या. दोघांची ॲडिशनच करा. हा रूल असं सांगतो पहा. ज्यांचं डेरिव्हेटिव्ह कच्चा आहे त्यांनी लक्षात घ्या. d/x ऑफ एक्स क्यूब d/x ऑफ लॉग एक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतं पहा. डोक्यावरचा पॉवर कमी पुढे घ्या आणि एकने कमी करा. हो सर. 3x². लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा? 1/x. संपलं पहा. सिंपल बेस क्वेश्चन. हा 11चा बेस आहे पहा. 11चा बेस तुमच्या लक्षात आला असेल. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. एक छानसा स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी? ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आता सबट्रॅक्शन किंवा सबट्रॅक्शन रूल पाहूया. बेसिक कन्सेप्ट पासून हळू पुढे जाऊया. इफ y इज इक्वल टू u मायनस v, d/x इज इक्वल टू d/x मायनस d/x. एक्झाम्पल घेऊया. हो सर. y इज इक्वल टू काय पण घ्या सर, लॉग x प्लस टॅन एक्स. सिंपल एक्झाम्पल घेतो. मायनस हा d/x d/x ऑफ लॉग x मायनस d/x ऑफ टॅन एक्स. लॉग एक्स टू 1/x. टॅन एक्स टू काय येईल पहा. इथं बघा sec²x. झालं पहा, संपलं. तर अशा प्रकारे ॲडिशन सबट्रॅक्शन बेसिक रूल पक्के करा, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही पहा. बेसिक रूल पक्के समजले, तुमच्या डोक्यात आले, तर मग काय अवघड नाही. आता मग डिव्हिजन आणि डिव्हिजन पण पाहूया. डिव्हिजनला आणखी एक नाव आहे कोशंट रूल. काय काय एका मुलीचा हा डाऊट आहे पहा, म्हणून आपण तो घेतोय पहिल्यांदा. ओके. आता मग डिव्हिजन पाहूया रूल. ह्या सगळ्याची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला अख्ख्याची PDF मिळेल पहा. तुम्ही तसं डिमांड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी PDF पाठवली जाईल पहा. तुम्ही जसं डिमांड कराल तसं आम्ही तयार करू. ओके. मग डिव्हिजन रूल तुम्ही ऑनलाईन पूर्ण याची डिमांड करा. आम्ही ऑनलाईन पूर्ण लेक्चर घेऊ तुमचे. अख्खे लेक्चर ऑनलाईन घेऊ तुमचे. ओके. सगळं विथ कन्सेप्ट विथ हे. तुम्हाला आता माझे शिकवण्याची आयडिया समजली असेल. थोडं हँडरायटिंगला समजून घ्या, बाकी काय अडचण नाही. हसत खेळत आपण 3-3, 4-4 तास आरामशीर बसू शकतो पहा. लॉजिक मॅटर्स आहे. तुम्हाला कुठली शाळेत सुद्धा जायची गरज नाही. सगळं मॅथ्स मी पक्क करू शकतो एकदम परफेक्ट. ओके. या पद्धत मल्टिप्लिकेशन रूल. काय पहा मल्टिप्लिकेशन रूल. इफ y इज इक्वल टू u डॉट v, डॉट म्हणजे काय इंटू असतं पहा. देन d/x इज इक्वल टू. आता जरा गंमत आहे पहा. ॲडिशन सबट्रॅक्शनला डायरेक्ट होतं पहा. मग डिव्हिजनला काय पहा, u म्हणजे फर्स्ट फंक्शन तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, v पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल घ्या सर. y इज इक्वल टू e रेस टू x टॅन x डॉट यामध्ये d/x घेऊया. हो सर घ्या.
द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन, उलट करा सर, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू ई रेस टू एक्स. हो सॉरी उलट झालं, टॅन एक्स तसा ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ओके, या पद्धतीने. ओके, या पद्धतीने. सर टॅन एक्स ज्याच्या पुढे डी बाय डी एक्स आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहा, ई रेस टू एक्स तसाच ठेवा. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण मगाशी चार्टमध्ये पाहिला असता एक्स स्क्वेअर एक्स, टॅन एक्स तसाच ठेवा. सगळा चार्ट डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शिएशनचा महत्त्वाचा आहे पहा, ई रेस टू एक्स. तुम्ही वाटलं तर ई रेस टू एक्स कॉमन काढू शकता इथं, कॉमन असेल तर काढा, नाही तर गरज नाही. एक्स स्क्वेअर प्लस टॅन एक्स संपलं पहा. तर अशा प्रकारे मग डिव्हिजन रूल तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आला असेल पहा. ओके, आता डिव्हिजन रूल पाहूया. डिव्हिजन रूल पण सोपा आहे. इफ y इज इक्वल टू यू बाय व्ही, डी ओवर एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डी ओवर एक्स. म्हणजे याचा अर्थ काय, डिनॉमिनेटर तसाच ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर घ्या, न्यूमरेटर तसाच ठेवा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर. या पद्धतीने एक एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल टू काही घेऊ शकता तुम्ही, लॉग एक्स अपॉन साइन एक्स डी ओवर एक्स. इथं लिहितो मी. द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, म्हणजे खालचा व्ही तसाच ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. उलट करा आता, लॉग एक्स तसाच ठेवा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 बाय एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स, खाली काय येईल पास साइन स्क्वेअर एक्स. संपलं झालं. अशा प्रकारे डिव्हिजन रूल पण तुमच्या लक्षात आला. हे बेस पकडून पुढं 12वीचा कन्सेप्ट केलेला आहे पहा. आता 12वी अवघड जाईल पहा. 12वीचा आता कन्सेप्ट सुरुवात करणार आहोत आपण. 11वीचा तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आला असेल. सगळे फंक्शन आणि डेरिव्हेटिव्हचा एक चार्ट बनवा. तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं लावून टाका. येल्लो कार्डशीटवर काळ्या पेनाने लिहायचं पहा, काळ्या मार्करने, आणि जिथं झोपता तिथं लावून टाकायचं. म्हणजे झिरो बल्बमध्ये पण तो सगळा चार्ट दिसला पाहिजे, फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह. हा चार्ट लक्षात आला तर काहीच अवघड जाणार नाही. चलो सर, बेसिक कन्सेप्टकडे जाऊया. बेसिक कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट. आता पहा, आता ओरिजिनल डिफरन्शिएशन चालू करूया. पहिलं पहा, कॉम्पोजिट फंक्शन आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉम्पोजिट फंक्शन? ट्राय टू अंडरस्टँड. एकमेकात खिचडी असणे, एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन गुंतलेलं असणं, त्याला कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणतात. पहा 11 झाले पण ते विसरलं असेल आपल्या, जाऊ द्यात. इफ y इज इक्वल टू f in bracket g of x, therefore d of x is equal to, पहिल्यांदा f चा डेरिव्हेटिव्ह घ्या, f डॅश g of x. हे f चा डेरिव्हेटिव्ह घेतला पण आतल्या भागाचा डेरिव्हेटिव्ह करायचा, इनटू d बाय dx ऑफ g of x. म्हणजेच काय पहा, f डॅश g of x इंटू जी डॅश एक्स. जी डॅश याचा अर्थ डेरिव्हेटिव्हसाठी वापरतो आपण. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. एक एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. ओके सर, खरी पद्धत अशी पण लेट u इज इक्वल टू लॉग एक्स. शॉर्टकट मेथड पण सांगणार आहे मी तुम्हाला. y इज इक्वल टू काय येईल सर, साइन u. dy बाय du काय येईल पहा, साइन यू चा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, कॉस यू. ओके सर, u इज इक्वल टू काय, लॉग एक्स आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ड्यू बाय एक्स, सर 1 अपॉन एक्स. आता एक कन्सेप्ट वापरायचा पहा, एक कॉम्पोजिट रूलचा रूल वापरायचा. काय रूल पहा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. व्हॉट इज द dy बाय du, कॉस यू. डी बाय एक्स काय पहा 1 अपॉन यू तात्पुरता घेतलेला आहे. यूची ओरिजिनल व्हॅल्यू काय, लॉग एक्स, ती टाकून द्यायचं. म्हणजे काय पहा, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. हे झालं पण
पण याला वेळ लागतो पहा, खूप वेळ लागतो. हे जे थेरम येईल एखाद्या सोडवायला, त्याला जोडून जर क्वेश्चन आला तर असं सोडवायचं. पण विदाऊट थेरम जर तुम्हाला मोठ्या क्वेश्चनमध्ये असं लागत असेल तर एक जबरदस्त आयडिया वापरायची पहा, ती म्हणजे अशी. काय आयडिया वापरणार? हे बघा, हेच क्वेश्चन घ्या. इफ y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स डिवाइड एक्स, डायरेक्ट साइनचा रिड्यू करायचा पहा, कॉस ऑफ लॉग एक्स. साइनचा रिड्यू करून घेतला, कॉस आतला लॉग एक्स तसा ठेवा, परंतु हा एक्स नाही आहे. साइन एक्सचा रिड्यू कॉस एक्स आहे. लॉग एक्सला तुम्ही एक्स मानताय, लॉग एक्सला तुम्ही काय मानता? एक्स मानताय. ज्याला तुम्ही एक्स मानलं त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. शॉर्ट बट स्वीटमध्ये तुम्हाला सांगितलं मी. ज्याला तुम्ही एक्स मानलं, साइन एक्सचा रिड्यू कॉस एक्स आहे ना, ओ, पण तुम्ही साइन लॉग एक्सचा रिड्यू कॉस लॉग एक्स लिहिताय. कशाला ॲझ्युम करताय तुम्ही? लॉग एक्सला एक्स करताय, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह परत घ्या. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, बस बाकी कुछ नाही. हे कळालं की संपलं का? कॉस ऑफ लॉग एक्स, लॉग एक्स रिड्यू काय सर? 1/x. ऊपर प्रोडक्ट ऊपर, नीचे का नीचे. ओके सर, जमला. हा झाला डिवाइड एक्स. ओके सर, जमला. तर अशा प्रकारे डिवाइड एक्स झालं पहा, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. लॉजिक अँड डिफरन्शिएशनची बऱ्यापैकी कन्सेप्ट जेवढे जेवढे विचारलेत ते घेण्याचा प्रयत्न केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन कोणीतरी विचारलं पहा, मला वाटतं रसिका पाटीलनी विचारलेलं आहे. हिचा कन्सेप्ट क्लिअर झाला पहा, रसिका पाटील. पुढचे जे डाऊट आहे इंटिग्रेशनचे वगैरे ते नंतर पाहूया. इम्प्लिसिट फंक्शन पाहूया त्याच्यानंतर. पुढचा आहे मृण्मयी वाळुंजने विचारलाय पहा. ओके, तो पाहूया. आणि डेरिव्हेटिव्ह समजत नाही असं म्हटलं, आता बऱ्यापैकी समजला सर. कोण आहे हा? कुणाल धवन. डेरिव्हेटिव्ह अजिबात समजत नाही. आता तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, त्यामुळे अडचण येणार नाही पहा. ओके, हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन कोणी विचारलं पहा? श्रद्धा कांबळे. हिचं पण डाऊट क्लिअर झाला असेल बऱ्यापैकी. ओके सर, बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झालेत पहा. आता इम्प्लिसिट फंक्शन पाहण्यापूर्वी अगोदर हे समजलं असेल तुमच्यापैकी बऱ्यापैकी लक्षात आलं असेल पहा. ओके, आता इम्प्लिसिट फंक्शन काय सर? ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. पुढचं घेतो मी 11. इम्प्लिसिट फंक्शन एक पॅरामेट्रिक असतं पहा, एक इन्व्हर्स फंक्शन असतं पहा. आता इम्प्लिसिट फंक्शन काय? एक लॉगरिथमिक. हां, कुणीतरी लॉगचं पण विचारलं पहा. लॉगचं सोपं आहे पहा. असं आलं पहा, एक्स रेस टू एक्स. समजा डोक्यावर पॉवर असेल फंक्शन टू दी फंक्शन, म्हणजे अशा पद्धती. यूज लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वापरायचं. यूज लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. कुणीतरी लॉगचं विचारलं पहा. यूज लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. मी सांगतो पहा थोडक्यात. डिफरन्शिएशन कसं करायचं? त्याच्या बाजूला लॉग घ्यायचा पहा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. कसं करणार पहा? दोन्ही बाजू लॉग घ्या. लॉग वाय, लॉग एक्स टू दी पॉवर. डोक्यावरचं पुढे घ्या. हो सर, एक्स लॉग एक्स. लॉग वाय तसाच ठेवूया. हो सर. आता डिफरन्शिएशन करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बोथ साइड्स. शुद्ध मराठीत अर्थ काय झाला? दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके सर. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? तुम्ही आता सांगितलं तुम्हाला 1/x. तसं लॉग वायचा पण डेरिव्हेटिव्ह 1/y येतो. पण जेव्हा जेव्हा वाय येईल त्यावेळेस इंटू टाकायचं पण डिवाइड एक्स. 1/y इंटू डिवाइड एक्स. परत प्रॉडक्ट रूल आला पहा. प्रॉडक्ट रूल ऑलरेडी वापरलेला आपण, आत्ताच झाला पहा. आठवतं बघा. द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. उलट करायचं. ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याला कॉन्स्टंट ठेवायचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके सर. लॉग एक्स
डी बाय एक्स ऑफ एक्स. ज्याच्या पुढे डी बाय डी एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बाकीच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, बाकीच्याला खाली ओढायचं. इज इक्वल टू साईन खाली इज इक्वल टू येऊ द्या. ओके सर. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय पॉवर अपॉन एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. हा एक्स गेला 1 प्लस लॉग एक्स. ज्यांचा डेरिव्हेटिव्ह कच्चा असेल, अजिबात काही जमत नसेल तर अख्खा व्हिडिओ मी घेऊ शकतो देऊ शकतो तुम्हाला, किंवा आपले झाले आज दिला असेल तुम्हाला तर तो परत पहा. वायची ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची. वायची ओरिजिनल व्हॅल्यू काय एक्स रेस टू एक्स. लास्ट आन्सर येतं डी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल झालं पहा. तुम्ही ॲक्युरेट एक्झाम्पल विचारले तर ॲक्युरेट घेता येतील, सगळं घेता येईल पहा. इम्प्लिसिड फंक्शन काय काय आणलं पहा. इम्प्लिसिड फंक्शनचा अर्थ मधीच एक्स मधीच वाय, एकमेकात खिचडी. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0. सर इथं एक्स आहे, इथं मधीच वाय, काय करता येईल पहा. डिफरन्शिएशन करायचं आपलं नेमकं. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअरचा रूट काय पहा. एक्स स्क्वेअरचा रूट काय येतो पहा. ए कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस ए हा मल्टिपल असतो त्यावेळेस हे खाली ठेवायचं पहा, जसा तसा. ए सिंगल ए असता कॉन्स्टंट टर्म तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. 2 घ्या ट्वाइस एक्स. 2h तसाच ठेवा. एक्स इंटू डी ऑफ एक्स वाय इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येईल. 2by डी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. काय केलं पहा सर, बी तसाच ठेवला, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y येतो. जसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो 2x तसा वाय स्क्वेअरचा 2y. फक्त वाय आलं की काय लावायचं डी ऑफ एक्स लावायचं. आता डी ऑफ एक्स टर्म्स एका बाजूला घ्यायचे. अगोदर सॉल्व्ह करूया जरासं. प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. याला पण मल्टिप्लाय करा. ट्वाइस hy ट्वाइस by डी ऑफ एक्स. डी ऑफ एक्स कॉमन काढा. 2hx 2by. याला तिकडे पाठवा. -2x -2hy -2 कॉमन निघाल x प्लस hy. 2 कॉमन काढा hx प्लस by. हा 2 गेला, हा 2 गेला. मायनस x प्लस hy hx प्लस by. हा काय आला सर डी ऑफ एक्स. संपलं काम. प्रत्येक टाईपचे एक एक क्वेश्चन घेऊन तुम्हाला डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला असता त्या क्वेश्चनचा आन्सर दिलास. तुम्ही नुसतं डायरेक्ट पॉईंटचं नाव लिहून टाकलंय पहा. त्यामुळे मी पॉईंट क्लिअर केलं पहा. ओके. तर अशा प्रकारे लॉजिक डिफरन्शिएशन बऱ्यापैकी घेण्याचा प्रयत्न केला पहा. ह्याची सगळ्याची PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पहा. ओके. तर माय नेम इज प्राध्यापक अतुल कवितके. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. अजून काही डीपमध्ये पाहिजे असेल ते सांगा. सगळं लॉजिक अँड डिफरन्शिएशनचे जे डाऊट्स होते ते क्लिअर करायचा प्रयत्न आहे. काय काय इंटिग्रेशनचे डाऊट्स आहेत, परत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे काही डाऊट्स आहेत, ते सगळे साईड बाय साईड जमल तसं वेळ मिळेल तसं घेत राहील पहा. ओके. तर इथंच थांबूया. चॅनल सबस्क्राईब करा, एकमेकाला शेअर करा, जास्तीत जास्त मुलामुलीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. अजून काही डाऊट्स असतील तर क्लिअर करा, पाठवून द्या, आम्ही ते घेऊ. ओके. सगळे डाऊट्स क्लिअर करायचं आमचं काम आहे, ते आम्ही करू. त्याबद्दल बिनधास्त राहा. ओके. तर चालू करूया. थांबूया इथंच.